महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला रिक्षा चालवायचं असेल तर तुम्हाला मराठी येणं ही बंधनकारक असली पाहिजे असा आदेशच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काढलेला आहे। आणि आज 15 ऑगस्ट हा शेवटचा दिवस आहे, त्यांना मराठी येणं बंधनकारक आहे। मी आता नालासोपाऱ्याच्या तुळीत या रिक्षा स्थानकाच्या समोर उभा आहे। आपण जर बघितलं तर या नालासोपाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदी भाषिक आणि परप्रांतीय रिक्षा चालक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि त्यामुळे आजच्या शेवटच्या दिवशी किती रिक्षा चालकांना खऱ्या अर्थाने त्यांनी मराठी शिकली का आपण त्यांना ते विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय वाटतं, मराठी शिकलात का? हो शिकले, मराठी येते मराठी? लहानपणापासून महाराष्ट्रात मराठी नाही आहे नाटक आहे। ओके, मग शिकली मराठी? हो पहिल्यापासून येतो। अच्छा, तुम्ही कुठले आहेत? मी गुजराती आहे। गुजराती आहेत। ओके, किती दिवसापासून रिक्षा चालवता? मी झालं 3 वर्ष झाली। माझा जन्म मराठी। मराठी शिकलात काय का? या मराठी शिकले। हा? शिकले मराठी। शिकली? या कुठले आहेत तुम्ही? मी यूपीला। हा? यूपीला। यूपीचा? हाँ मराठी येते पूर्ण? पूर्ण मराठी नहीं आते, 20% आते ला। हा? पूर्ण मराठी नहीं आते, हा, 20% आते अल्ला। आता धडा मराठीचे धडे घेतलेत? काय? धडा घेतला का? धडा घेतला मराठीचा? जरा थोड़ा बहुत, ज्यादा नहीं। हा? फुल मराठी बोलने नहीं आता, थोड़ा आता है समझने को। मराठी शिकणं हे बघितलेलं आहे। मराठी शिकली का काका? हो हा? हो शिकली? हाँ शिकले। अच्छा, हाँ किती बोला मराठी? अरे बोला कि जितना वाक्य दिया उतना सीखा हूँ। हा, हाँ किती मराठी शिकली? हाँ कुठे कुठे शिकलात? कुठे मराठी? एक तो दो स्टेट में, हा? 2 स्टेट में मैडम सिखाई। अच्छा, हाँ मराठीत बोला ना। मराठी मराठी अब तुम्ही बोलत मैं उसका उत्तर दूँ ना फिर। अच्छा, हाँ किती वर्षापासून रिक्षा चालवता? बहुत दिन हो गया मेरे को, हो गया 15 साल। 15 वर्ष झालं। किती वर्ष झालं? 15 वर्ष झालं। 15 वर्ष। हाँ काय काय शिकवलं मराठीत? मराठी कुठे जायचं, मला बिराड जायचं, मला या बसा, हा, ऐसे सफाई और क्या। अरे तुम बोलो तो उत्तर दूंगा ना फिर, ऐसा। निश्चित प्रवाशांनी सुद्धा मराठी बोलली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। मराठी शिकली का? अभी सर 2 हफ्ता हुआ है, एग्जाम चालू है। हा, एग्जाम होने के बाद कुछ डिक्लेयर होएगा, क्योंकि आ रहा है, थोड़ा बहुत आ रहा है बोलने में। मराठी बोल ना, मराठी। या बता या काय काय शिकवलं? काय काय शिकवलं? सिखाए कि मतलब कस्टमर से कैसा बात किया जाता है। जैसे कस्टमर आ गया तो बोलेगा कि हमें बिरार जाना है, तो या बता मैं बिरार छोड़ता हूँ। किती वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये राहतात? 18 वर्ष। 18 वर्ष। 18 वर्षात मराठी नाही आली एकदा पण? सर उतना केयर नहीं किया। का वाटलं मराठी का नाही शिकावी वाटलं? वर्ड बोलने में थोड़ा तकलीफ होता है, बाकी और सीख गए हैं। शिकायचंय का नाही शिकायची? हाँ सिखाइए सर, जरूरी है सर। महाराष्ट्र में रहना है तो मराठी थोड़ा बहुत तो आना ही चाहिए। ओके, महाराष्ट्रात शिकली पाहिजे मराठी हे त्यांचं म्हणणं आहे। मराठी शिकली का? मराठी मराठी शिकली? हाँ किती शिकली? अपने काम के लिए अभी सीख रहे हैं, पढ़ रहे हैं, पढ़ाई है, बुक है, सब कर रहे हैं। किती काय मराठीत सांगा, कसा रिक्षा चालवतात? रिक्षा कधीपासून चालवतात? 8 वाजता। किती वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये राहतात? 15 वाजतामध्ये 15 वर्षामध्ये 15 वर्ष। मग 15 वर्षात एकदाही मराठी नाही बोलता आली? नहीं, अभी सीखने लगे थे। हाँ? अभी जब से हुआ तब से सीखना चालू है। अच्छा, मराठीत सांगा ना, मराठीत। कुठे जायच्या, या बसा। जर आता मराठी तुम्हाला नाही आली तर तुमचा परवाना रद्द होणार आहे। अभी ज़्यादा उतना नहीं आता है, लेकिन मतलब अभी प्रयास जारी है एकदम, मतलब अपने काम के लिए। महाराष्ट्र शासनानं मराठी सक्तीची केल्याच्या नंतर तरीही अद्यापही आणखी रिक्षा चालक जे आहेत, मराठी आज शेवटचा दिवस आहे मराठी बोलण्याचा। मराठी येते?
अभी स्कूल जा रहे हैं दादा, हा? स्कूल जा रहे हैं हम लोग भी, अच्छा अभी जा रहे हैं पण आज शेवटचा दिवस असताना तरी पण तुम्हाला मराठी येत नाही आणखी दादा। अभी सिखा रहे हैं, जारी है, अभी सिखा रहे हैं मराठी हम लोग को। काय शिकवलंय तुम्हाला मराठीत विरार जायचे आहे या बसा, हा पोहोचायला कितना वेळ लागेल, ट्रॅफिक नसेल तर लवकर पोहोचो। पण इतके किती दिवस झालं महाराष्ट्रात राहतात 15 अगस्त मग 15 वर्षात तुम्हाला मराठी शिकावी वाटली नाही जारी, अभी तो जारी किए तब लोग जा रहे हैं स्कूल मग में। आता परवाना तुमचा रद्द होणार आहे परवाना जर मराठी नाही आली तर हम लोग सीख रहे हैं दादा, अभी सीख रहे हैं स्कूल में, जारी है हम लोग का। मराठी शिकण्यासाठी आणखीही प्रयत्न चालू आहेत एवढं सांगितलंय। आज शेवटचा दिवस आहे का मराठी शिकली का हा? पुण्या गावचे आहेत यूपी युपी किती वर्षापासून रिक्षा चालवतात 20 वर्ष 20 वर्ष लगभग 20 वर्ष मग मराठी कधी बोलत नाहीत का मराठी बोलतो मराठी बोलतो, बोलतो थोडं अभी कमी आहे, मराठी बोलतो। ओके मग आज शेवटचा दिवस आहे मराठी बोलला पाहिजे नाही 3 महिन्याच्या नंतर तुमचा परवाना रद्द होणार आहे तरी पण तुम्ही मराठी पूर्ण बोलू शकत नाहीत बोलू शकतो, मराठी बोलतो मी। हे जे रिक्षा चालक आहेत या रिक्षा चालकांची जर बघितलं मराठी आहे का मराठी हा? मराठी हा. काय आज शेवटचा दिवस आहे मराठी शिकला पाहिजे सगळ्या रिक्षा चालकांनी हो, शिकायला पाहिजे, हा? शिकायला पाहिजे। काय वाटतंय हो, शिकतील ना, हा? शिकतील। तुम्ही मराठी आहेत का हो, मी मराठी। हे सगळे रिक्षा चालक जे आहे मराठी आहे क्या मराठी आता आहे मराठी येते का काय येते जो पढ़ाया गया है वही सब आता है। इसने काय विचारलं तुम्हाला काय हे करतात सांगतात मतलब से कोई वो बोलेगा कि मुझे मला विरार जायचे आहे या बसा या चला बसा, या कोई पूछेगा मीटर चालू केले आहे की नाही, मीटर चालू केले आहे, या कृपया गाडी सावकाश चालवा। पण आज गेल्या इतक्या दिवसापासून तुम्हाला मराठी शिका म्हणून सांगितलं जात होतं आज शेवटचा दिवस होता आहे मराठीचा 15 ऑगस्टचा उद्या नंतर जर नाही मराठी शिकलात तुम्ही तर तुमचे परवाने रद्द होणार आहेत मग तुम्हाला मराठी आणखी पूर्ण येत नाही पूरा नहीं आता है, जो थोड़ा बहुत तो आता ही है। जर महाराष्ट्रामध्ये तुम्ही धंदा करता तर तुम्हाला मराठी का नाही शिकली तुम्ही मतलब अब तो सीख रहे हैं ना, अब तो सीखना ही पड़ेगा, अब सीखेंगे आएगा, आ जाएगा, ऐसा बात नहीं है, आ जाएगा, सीखेंगे। अशा अनेक रिक्षा चालकांना आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय की मराठी शिकली का मराठीच आहे मी सर, अच्छा तुम्ही महाराष्ट्रात आहे। मग मराठी सक्तीची आहे आहे आता काय करायचं, आता बोलतात आता करायलाच पाहिजे, त्याचं शिकायलाच लागेल। अनेक रिक्षा चालक जे आहेत हे काही मराठी आहेत काही हिंदी आहेत अनेक रिक्षा चालक हे मराठी जे हिंदी भाषिक उत्तर भारतीय यूपीचे जे रिक्षा चालक आहेत त्यांनी म्हणजे मराठी सक्तीची केल्याच्या नंतर सुद्धा अनेक रिक्षा चालकांना आणखी मराठी बोलता येत नाहीये आम्ही शिकण्याचे प्रयत्न करतोय असं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे मात्र आपण आणखी काही रिक्षा चालकांना बोलण्याचा प्रयत्न करूया की यांना खरंच मराठी शिकली का मराठी शिकली जी सर, थोड़ा हा? थोड़ा सीखा काय काय शिकले मराठीमध्ये पूरे बाय हा? हाँ बस यही सब सीखा। काय शिकले बोला आप बसो हा किती वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालवतात हो गया 25 वर्ष हो गया। 25 वर्ष कोणत्या गावचे आहेत तुम्ही यूपी प्रयागराज, हा? यूपी प्रयागराज, यूपी हाँ प्रयागराज। मग यूपी वरून महाराष्ट्रात रिक्षा चालवतात तर तुम्हाला काय इतक्या दिवस वाटलं नाही मराठी शिकावी पूरा सीख कहाँ पाए सर, हाँ? अभी पूरा सीख नहीं पाए सर, पूरा भी सीख नहीं पाए सर, अच्छा शिकलंय त्याच्यापैकी काय शिकलंय फिर सीख रहा हूँ सर, सीख रहा हूँ। मराठी येते का काय कुठले आहेत तुम्ही नागपूर विदर्भ मराठीच आहे तुम्ही यूपी यूपी मराठी येते का थोड़ा बहुत, थोड़ा किती वर्षापासून मराठी शिकायचं मराठी 20 वर्ष हो गया, लेकिन इधर नहीं था,
हाँ, कुठे होते? इधर से बाहर काम करता था। अच्छा, तो मराठी अभी तक क्यों नहीं आता है? अभी इधर रहते नहीं तो आउट ऑफ मुंबई रहते थे, इसके लिए नहीं। तो आता मराठी ही बंद जर नाही बोलली तर तुमचा परवाना रद्द होणार आहे. तो प्रयास कर रहे हैं सर, प्रयास कर रहे हैं। तुम्ही कुठले आहेत? गुजराती गुजराती. मराठी येते? येते ना. अच्छा, काय वाटतं आज शेवटचा दिवस आहे मराठी शिकण्याचा? माझ्या झाली आहे एक्झाम, आम्ही फॉर्म भरून दिला आहे कुठे? आणि एक्झाम पण झाली इकडे पाठीमागे अच्छा, दुबई स्टेटला. काय येते मराठी? हो हो. कुठले आहेत तुम्ही? मी युपीचा. युपीचा. हा, हा, किती जण किती रिक्षे चालक आहे तिथे? भरपूर आहे, भैया लोक भरपूर आहे. हा, किती जणांना मराठी येते? सर्वांना अर्ध्या माणसांना येतात, हा. अर्ध्याला नाही येत. काय वाटतं ही जी महाराष्ट्रातली मराठी आली पाहिजे? हा बरोबर आहे ना, हा. ज्या देशांमध्ये राहतात त्याची भाषा शिकायला पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही शिकली मराठी? सीखतो हा, सीखतो मराठी ओके. किती वर्षापासून राहता इथे? 10 वर्ष 10 वर्ष 10 वर्षापासून. 9 साल 9 वर्ष. 9 वर्ष झाले. काय इतके दिवस का नाही शिकली मराठी? कोई बोलता नहीं था तो अपने को जरूरत नहीं पड़ा उसका. अच्छा, अभी जरूरत पड़ा है तो सीख रहे हैं. आपण जर बघितलात तर ही वस्तुस्थिती आहे की काही जणांचं म्हणणं आहे की मी आता मराठी शिकतोय, मराठीचे धडे दिले जातात, आम्ही धडे घेत आहोत. मात्र अनेक त्यांची ही पण तक्रार आहे की जर आमच्याशी मराठी बोलली तर आम्ही सुद्धा मराठी बोलतो. मात्र हे जे नालासोपारा परिसर जो आहे हा उत्तर प्रदेश, बिहार या परिसरातला मोठ्या प्रमाणामधला रिक्षा चालक या ठिकाणी येतो. मात्र अद्यापही अनेकांना मराठीचे जरी धडे दिले जात असले तरीही मात्र आणखी त्यांना पूर्ण मराठी येत नसल्याचं हे वास्तव आता समोर आलेलं आहे. पण आम्ही मराठी शिकतो असं मात्र त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.